अंकार माळींचा वर्कशॉप अटेंड केला आणि त्याच्यातनं ह्या क्षेत्रामध्ये यायची प्रेरणा मिळाली. सगळ्या प्रशिक्षणाच्या दरम्यान एक गोष्ट कळली की ती सगळी टास्क पूर्ण केल्यानंतर तुम्हाला व्यवसाय मिळू शकतो ही एक खात्री आली. आमोद धर्माधिकारी आहे. माझ्या कंपनीचं नाव धनवती एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड आहे. मी फिश एक्सपोर्ट करतो. मी 4 देशांना फिश एक्सपोर्ट करतो. उद्यमी मार्गाने जॉईन करायच्या आधी मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करत होतो आणि त्याच्याकरता मी इतर ठिकाणी महाराष्ट्रभर काम करत होतो. पण सरकारी एकूण प्रश्नांना कंटाळून मी दुसरं क्षेत्र शोधत होतो. ते शोधत असताना डॉक्टर अंकार माळींचा वर्कशॉप अटेंड केला आणि त्याच्यातनं ह्या क्षेत्रामध्ये यायची प्रेरणा मिळाली. सगळ्या प्रशिक्षणाच्या दरम्यान एक गोष्ट कळली की ती सगळी टास्क पूर्ण केल्यानंतर तुम्हाला व्यवसाय मिळू शकतो ही एक खात्री आली. दुसरी गोष्ट, एक्सपोर्ट हा व्यवसाय काहीतरी दुसऱ्यांकरता आहे, आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, ही जी एक मनामध्ये शंका होती किंवा भीती होती ती दूर झाली की आपण हे करू शकतो. ही त्याच्यातनं आत्मविश्वास त्याच्यातनं मिळाला. नाही, माझ्या बाबतीत मेंटरशिप माझ्याबरोबर कायम होती आणि त्यांनी प्रत्येक वेळेला मला तो धीर दिला, पुढे जाण्याचा धीर दिला. मी असं नाही म्हणणार की मी कधी सोडायचा विचार केला होता. काही वेळेस अडचणी आल्या होत्या, कामामध्ये होत नव्हतं पाहिजे तसं, त्यावेळेस पण कन्सिस्टंटली करत राहायचा धीर माझ्या मेंटॉर्सने मला दिली. या व्यवसायामध्ये अनेक संधी आहेत, अनेक वेगवेगळ्या संधी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार आणि आपापल्या इच्छेनुसार त्या संधी टॅप करू शकतो. या व्यवसायामध्ये प्रचंड वेगवेगळ्या संधी आहेत, त्यामुळे त्या नक्की त्यांनी पूर्ण कराव्यात.